ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्णा. नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजपतीदास. आपण पाहत आहात मराठी भगवद्गीता कोर्स. आपण अजूनही या कोर्समध्ये सहभागी झाला नसाल तर व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण या भगवद्गीता कोर्समध्ये पहिल्या 3 श्लोकांची चर्चा केलेली आहे. त्याच्या आधी गीतेचा हा इतिहास पाहिलेला आहे. हा पहिला श्लोक, दुसरा श्लोक आणि तिसरा श्लोक यांची चर्चा आपण आतापर्यंत केलेली. हे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर नक्की पहा. हाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा हा श्लोक आहे. भगवद्गीतेचा अध्याय पहिला 4था श्लोक आपण चर्चा करणार आहोत आज. या श्लोकामधून खूप साऱ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपले अभिप्राय, आपल्या सूचना, आपण या व्हिडिओमधून, या भागांमधून काय शिकत आहात ते कमेंट नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि आपल्या कोर्सबद्दल माहिती द्या. तर आज आपण सुरुवात करत आहोत भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 4. त्याआधी पाहू तिसऱ्या श्लोकामध्ये काय घडलं होतं. तर तिसऱ्या श्लोकामध्ये सर्व सेना पाहून पांडवांची दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्यांना म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र म्हणजेच धृष्टद्युम्न याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. यावर आपण सविस्तर चर्चा केलेली, ते नक्की आपण आधीचा व्हिडिओ पहा. यातून खूप साऱ्या गोष्टी आपण शिकू शकतो या श्लोकातूनही. आणि आता ही पहा, सेना पहा, तुमच्या शिष्याद्वारे रचलेली सेना पहा, असं द्रोणाचार्यांना सांगून आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये 4, 5 आणि 6 या 3 श्लोकांमध्ये दुर्योधन या पांडवांच्या बाजूचे जे योद्धे आहेत त्यांचं वर्णन करत आहे. त्यातील पहिला श्लोक जो 4था आहे तो आपण आत्ता पाहणार आहोत आणि 5वा आणि 6वा श्लोक हा पुढच्या भागामध्ये एकत्र पाहणार आहोत. तिथे काही योद्ध्यांची नावं आहेत फक्त. तर आज आपण 4था श्लोक पाहत आहोत. हा पुढील प्रमाणे आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या श्लोकाचा शब्दशः अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ इथे देण्यात आलेला आहे. आपण वाचणार नाहीये. ज्यांना वाचायचं ते पॉज करून वाचू शकता. या श्लोकाचं भाषांतर, येथे अत्र या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तर आता आपण यातील एक एक भाग या श्लोकाचा पाहणार आहोत. इथे दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे, अत्र म्हणजे या सेनेमध्ये शूरा, खूप महान शूरवीर आहेत. दुर्योधन जाणत होता की जरी आमच्या बाजूने भीष्मदेव आहेत, द्रोणाचार्य आहेत आणि इतर महान योद्धे आहेत, कर्ण आहे, तरी सुद्धा पांडवांच्या बाजूने सुद्धा खूप महान योद्धे एकत्र आलेले आहेत. जरी त्यांची सेना कमी असली, 7 अक्षौहिणी असली, तरी त्यांच्या बाजूने खूप सारे योद्धे आहेत. सर्वप्रथम तो पांडवांची सेना तिचं वर्णन करत आहे द्रोणाचार्यांसमोर, कारण दुर्योधनाच्या मनात भीती आहे. आणि नंतर ती भीती लपवण्यासाठी तो स्वतःच्या सेनेचं सुद्धा वर्णन करेल. 7व्या श्लोकापासून पुढे तेही आपण पाहणार आहोत. तर तो म्हणतोय, अत्र शूरा महेश्वासा, महा ईशू आसाहा, असा 3 शब्दांनी बनलेला हा शब्द आहे. ईशू म्हणजे बाण, आसा म्हणजे आसन. बाणाचं आसन काय असतं तर धनुष्य, ज्याच्यावरनं बाण हा चालवला जातो. तर असे महान धनुर्धारी खूप सारे इथे आहेत. आणि ते कोण आहेत यांचं वर्णन करताना पहिली व्यक्ती जी दुर्योधनाच्या नजरेत येते ती म्हणजे भीम. कारण दुर्योधनाला एक भीती खूप स्पष्ट होती की आपल्याला मरण येणार आहे, आपला विनाश होणार आहे, तर तो भीमाच्या हातून. कारण भीमाची शक्ती, भीमाचा पराक्रम, भीमाचा राग कौरवांप्रती, खास करून दुर्योधन दुःशासनाप्रती, हा सर्वांना माहिती होता. जेव्हा द्यूत क्रीडा खेळली गेली, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, या सर्व गोष्टी घडत असताना जो भीमाचा तळफळाट होत होता, राग होत होता, तिथे त्याने ज्या प्रतिज्ञा घेतल्या, त्या प्रतिज्ञांमुळे दुर्योधनाच्या मनात ही खूप मोठी भीती होती की भीम आणि अर्जुन ही 2 नावं तो सर्वप्रथम घेतोय. कारण त्या रणांगणावर भीम आणि अर्जुन हे सर्वोत्कृष्ट योद्धे होते, खूप महान योद्धे होते. तसं पाहायला गेलं तर भीष्मदेवांची शक्ती त्यांच्याहून जास्त होती, पण दुर्योधनाच्या मनात ही भीती
स्पष्ट इथं दिसतेय की भीम ही सर्वात मोठी समस्या आहे त्याच्यासाठी. म्हणून सर्वप्रथम नाव त्याने घेतलं भीमाचं, कारण भीमाने 3 प्रतिज्ञा घेतल्या होत्या. दुर्योधनाची मांडी मी तोडेन युद्धामध्ये, दुःशासनाचा हात उखडून टाकेन, जो हात त्याने द्रौपदीच्या शरीरावर टाकला, तिचे केसाने ओढत तिला आणलं, तिला वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुःशासनाच्या हृदयाला फाडून त्याच्या रक्ताने मी द्रौपदीचे केस त्यांचं प्रक्षालन करेन आणि ते रक्त मी पिईन, अशा भयानक प्रतिज्ञा भीमाने घेतल्या होत्या द्यूत क्रीडेच्या वेळेस. आणि सर्व 100 कौरवांचा मी विनाश करेन. त्यामुळे ह्या प्रतिज्ञा पूर्णपणे दुर्योधनाच्या चित्तामध्ये स्पष्ट होत्या, त्याच्या मनामध्ये त्या आठवणी स्पष्ट होत्या. त्यामुळे सर्वप्रथम नाव घेतलं त्यांनी भीमाचं, आणि दुसरं नाव घेतलं अर्जुनाचं, कारण अर्जुन हा सर्वोत्कृष्ट धनुर्धारी होता त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावरचा. आणि अर्जुन लढत असताना अनेक महारथींना अर्जुनाने मारलेलं आहे. भीमापेक्षा जास्त योद्ध्यांचा विनाश अर्जुनाने केलेला आहे. पण अनेकदा अर्जुनाला कौरवांपैकी 100 जे बंधू होते त्यापैकी एखाद्याला मारायची संधी अनेकदा प्राप्त झाली, अनेक जणांना मारण्याची, पण मारलं नाही त्यांनी, कारण त्यांना भीमाची प्रतिज्ञा माहिती होती. भीमाची प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी अनेकदा त्यांनी सोडून दिलंय. पुढे युयुधानाचं वर्णन आहे. सात्यकी याने सुद्धा दुर्योधनाला मारू शकला असतं सात्यकी युद्धामध्ये, पण भीमाची प्रतिज्ञा होती म्हणून सात्यकीने दुर्योधनाला सुद्धा जीवदान दिलं. तर अशा पद्धतीने भीम अर्जुनाप्रमाणे या युद्धामध्ये अनेक शूरवीर महान योद्धे आहेत, महान धनुर्धर आहेत. आणि पुढे वर्णन करत आहे या श्लोकांमध्ये 3 योद्ध्यांचं जे खूप महान होते. पहिला आहे युयुधान. युयुधान हे सात्यकीचं एक नाव आहे. हा सात्यकी भगवान श्रीकृष्णांचा एक नातलग होता. त्यांचा चुलत बंधू, आपण जर त्यांची यदुवंशाची जी वंशावळ पाहिली तर भगवान श्रीकृष्णांचा चुलत बंधू हा सात्यकी होता. हा सात्यकी खरं तर यदुवंशातील भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमधला होता, जी नारायणी सेना, यादवी सेना, जी कौरवांकडून लढत होती. पण सात्यकीने कौरवांच्या बाजूने लढण्यास नकार दिला. भगवान श्रीकृष्णांशी अतिशय घनिष्ठ नातं होतं सात्यकीचं. त्यांचा एक नातलग, एका बंधूप्रमाणे आणि एका मित्राप्रमाणे भगवान श्रीकृष्णांशी नातं होतं. आणि कोणत्याही परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी सात्यकी हजर असायचा. तर हा सात्यकी सुद्धा द्रोणाचार्यांच्याच हाताखाली, त्यांच्याच आश्रमामध्ये त्याने धनुर्विद्येचं ज्ञान, जी विद्या होती ती प्राप्त केली होती. आणि पुढील काही शिक्षण त्याचं हे अर्जुनाच्या हाताखाली सुद्धा झालं होतं. अर्जुनाकडूनही त्याने शिक्षण प्राप्त केलं होतं. आणि नंतर अर्जुनाच्या मुलाला अभिमन्यूला शिक्षण दिलं होतं सात्यकीने. त्यामुळे पांडवांच्या परिवाराशी सात्यकीचा खूप घनिष्ठ असा संबंध होता. हा सात्यकी युद्धाच्या माझ्या मते 14व्या दिवशी जयद्रथ मारला गेला. 14व्या दिवशी का 15व्या दिवशी माझ्या लक्षात येत नाही आता. त्या दिवशी भगवान अर्जुन जेव्हा जयद्रथाचा पाठलाग करत होता, जयद्रथाला पकडण्याचा प्रयत्न करत होता मारण्यासाठी, आणि जयद्रथासमोर खूप मोठं व्यूह उभं करून ठेवलं होतं त्याला वाचवण्यासाठी, कारण जयद्रथाला मारू शकला नाही अर्जुन, तर अर्जुन अग्नीत प्रवेश करणार होता. त्या दिवशी सात्यकीने अर्जुनासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत महाभारताच्या युद्धामध्ये. तो खूप मोठा पराक्रम सात्यकीचा या युद्धामधला. आणि अजून एक विशेष म्हणजे या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जे 11 योद्धे किंवा 11 जे युद्ध करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींपैकी जे 11 जण युद्धामध्ये जिवंत राहिले युद्धानंतर, त्यामध्ये एक सात्यकी होता. तर कोण होते 11 जण? तर पहिले 5 पांडव, त्यांच्यासोबत भगवान श्रीकृष्ण, त्यानंतर सात्यकी हा 7वा, 8वे कृपाचार्य, 9वा युयुत्सु जो आधी कौरवांच्या बाजूला होता, नंतर पांडवांकडे आला, युद्ध सुरू होण्याआधी तो हेरगिरी करण्यासाठी गेला होता. त्याच्या एक कथा आहेत. तर हा युयुत्सु, 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण, सात्यकी, कृपाचार्य, युयुत्सु, अश्वत्थामा ज्याने अनेक जणांना झोपेत मारलं युद्धानंतर, आणि 11वा कृतवर्मा. हे 11 जण युद्धात वाचले कुरुक्षेत्राच्या. तर त्यापैकी एक सात्यकी युयुधान, ज्याचं दुसरं नाव होतं. पुढचं नाव घेत आहे दुर्योधन, विराट. या विराट राजाच्या राजवाड्यात नोकर म्हणून पांडव राहिले होते अज्ञातवासामध्ये. आणि त्यांनी विराट राजाला सांगितलेलं की आम्ही पांडवांकडे नोकर म्हणून काम करत होतो पांडवांच्या राजवाड्यात, पण पांडवांना त्यांच्या भावाने द्यूत क्रीडेत फजिती करून किंवा हरवून त्यांना
त्यांच्यासोबत अनैतिक प्रकारे त्यांना हरवून त्यांना वनवासाला पाठवून दिलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला काही रोजगार उरलेला नाही, तर आम्हाला तुम्ही कामाला घ्या. अशा पद्धतीने विनंती करून पांडवांचे नोकर आले आपल्याकडे. त्यांना घेतलंच पाहिजे कामाला म्हणून त्यांना तिथे नोकरीला ठेवलं विराट राजाने. आणि जेव्हा समजलं नंतर 1 वर्षानंतर की हे पांडव आहेत साक्षात, त्यांचे खरे रूप प्रकट झाले, तेव्हा खूप लज्जित झाले विराट. त्यांना माफी मागू लागले पांडवांची. त्यांना खूप वाईट वाटलं की मी पांडवांना कसं काय माझ्या राजवाड्यात त्यांच्याकडनं काम करून घेतलं. दोन्ही भांडी बरीच कामं त्यांनी केली. अर्जुनाने संगीत शिकवलं उत्तरेला. मग विराट राजांनी खूप काय म्हणतात त्याला, शर्मिंदा झाले आणि अर्जुनाला म्हणाले की माझ्या मुलीशी तुम्ही विवाह करा उत्तरेशी. अर्जुन म्हणाला की नाही, हिला मी एक माझी शिष्या आहे, त्यामुळे माझ्या मुलीप्रमाणे, त्यामुळे माझ्या मुलाशी अभिमन्यूशी आपण हिचा विवाह करू शकता. अशा प्रकारे विराट राजाशी सुद्धा अर्जुनाचे संबंध प्रस्थापित झाले. हे पांडवांच्या बाजूने लढत होते. आणि तिसरं नाव अर्जुन आणि भीमाशिवाय इथे घेत आहे दुर्योधन, ते म्हणजे द्रुपद. या द्रुपदाविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. राजा द्रुपद हे द्रोणाचार्यांचे बालमित्र होते आणि त्यांच्यातल्या जो तिढा होता, त्यांचा तो मान अपमान जो या गोष्टी चालू होत्या, त्याची चर्चा आपण विस्तृत रूपात मागच्या सत्रांमध्ये केलेली आहे. ते आपण नक्की ऐकलं नसेल तर. तर या द्रुपद राजा हे द्रौपदीचे वडील, धृष्टद्युम्नाचे वडील, शिखंडीचे वडील. तर जेव्हा लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न झाला, मारून टाकण्याचा प्रयत्न झाला दुर्योधन आणि टीमद्वारे, तेव्हा विदुरांच्या मदतीने पांडव आणि कुंती तिथून निसटले. आणि काही हेरांच्या माध्यमातून द्रुपद राजा, जे त्यांचे हितचिंतक होते पांडवांचे, त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली की पांडव मेलेले नाही आहेत, कुंती आणि पांडव जिवंत आहेत. मग द्रुपद राजाला समजत नव्हतं की आता पांडवांपर्यंत पोहोचायचं कसं, कारण माझी मुलगी द्रौपदी हिचा विवाह मला अर्जुनाशी करायचा आहे. मग त्यांनी द्रौपदीचं स्वयंवर भरवलं आणि अशी अट ठेवली की त्या तेलाच्या भांड्यात पाहून माशाचा वेध करायचा, जे फक्त अर्जुन करू शकेल हे त्यांना माहिती होतं. आणि या लाक्षागृहाच्या एपिसोड नंतर जे पांडव एका अर्थाने अज्ञातवासात गेले होते, कुणालाच माहीत नव्हतं कुठं होते. धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला वाटत होतं मरून गेले, पण द्रुपदाला खात्री होती हे जिवंत आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांना परत जगासमोर आणण्यासाठी द्रुपद राजांनी द्रौपदीचं स्वयंवर केलं आणि तिथे पुन्हा पांडव प्रकट झाले, त्यांचा विवाह झाला द्रौपदीशी. ह्या पुढच्या कथा. तर या तिघांचं नाव घेतं. यापैकी विराट आणि द्रुपद यांचा या युद्धात मृत्यू झाला. द्रोणाचार्यांद्वारे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आणि युयुधान सात्यकी हा या युद्धानंतर जिवंत राहिलेल्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. तर आता आपण पाहणार आहोत काही गोष्टी की या श्लोकातून ह्याच्या पुढचे जे श्लोक आपण पाहणार आहोत 5 आणि 6, यामध्ये आपल्याला दुर्योधनाची एक खास मानसिकता पाहायला मिळते. त्याचे काही पैलू आपण पाहणार आहोत आणि त्यातून आपण काय शिकू शकतो या दुर्योधनाच्या मानसिकतेतून, हेही आपण थोडक्यात आत्ता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे आपण आपल्या चेतनेच्या स्तराप्रमाणे आपल्या आजूबाजूचे जग पाहतो. जसं दुर्योधन या 4थ्या 5व्या 6व्या श्लोकामध्ये सर्व जे महान योद्धे आहेत पांडवांच्या बाजूने लढणारे, त्या सर्वांचं वर्णन करत आहे. पण भीमाला पाहिलं त्याने, अर्जुनाला पाहिलं, आणि अर्जुनाच्या रथावर अर्जुनासमोर बसलेले भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला दिसले, पण त्यांची दखल घ्यावी असं दुर्योधनाला वाटलं नाही. कारण त्याला वाटलं की लढणारच नाहीये श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांची शक्ती दुर्योधनाला माहिती होती, पण श्रीकृष्ण लढणारच नाहीये, तर काय उपयोग श्रीकृष्णांचा. ही दुर्योधनाची मानसिकता. म्हणजे त्याला वाटत होतं की युद्ध करूनच युद्ध जिंकता येऊ शकतं. भगवान श्रीकृष्ण युद्ध न करता पांडवांना विजयी करू शकतात, हे साधं सोपं सत्य दुर्योधनाला समजू शकलं नाही. कारण भगवान श्रीकृष्णांना निरुपयोगी समजत होता दुर्योधन. मला त्यांची शक्ती हवी आहे, मला भगवान श्रीकृष्ण नको आहेत. त्यामुळे त्याची मानसिकता तशी आहे, त्याची चेतना तशी आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण योद्ध्यांमध्ये त्यांना त्यांची गणना करावीच वाटली नाही दुर्योधनाला. हे दुर्योधनाचं दुर्दैव, त्याच्या चेतनेचं, त्याच्या मानसिकतेचं दुर्दैव. आणि दुसरा आपण एक गोष्ट पाहू शकतो की बऱ्याचदा आपण या जगातील
लोकांना किंवा इतिहासांमधील पुराणांमधील जे पात्र आहेत त्यांना आस्तिक आणि नास्तिक असं दोन मध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करतो. बायनरी दृष्टीने आपण पाहतो, एक किंवा शून्य, आस्तिक किंवा नास्तिक. पण तसं पाहायला गेलं तर किंवा योग्य पद्धतीने त्याला पाहायचं असेल तर दुर्योधन हा सुद्धा खूप पूजा अर्चना करायचा, अनेक उपासना करायचा वर्णन आहे महाभारतामध्ये. असं नाही की तो धार्मिक कार्य करायचं नाही. तो पूजा अर्चा उपासना अनेक धार्मिक कार्य दुर्योधनांनी केली आहेत ह्याचंही वर्णन महाभारतात आहे. पण तरी सुद्धा त्याचं जे हिंसक वागणं होतं, त्याचे जे छल कपट होतं, अनैतिक वागणं होतं, द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होता, पांडवांना मारण्याचा अनेकदा प्रयत्न होता, या गोष्टी थांबल्या नाहीत त्याच्या धार्मिक कार्यांद्वारे किंवा त्याच्या पूजा अर्चनांद्वारे. मग तो आस्तिक होता का नास्तिक होता? कसं आपण पाहणार किंवा कसं निर्णय घेणार की एखादी व्यक्ती ही आस्तिक आहे का नास्तिक आहे, किंवा आपण आपल्या जीवनामध्ये की मी कितपत आस्तिक आहे, मी कितपत नास्तिक आहे? फक्त देव अस्तित्वात नाही असं जो म्हणतो ठामपणे तोच नास्तिक आहे का? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. इथे दुर्योधन काय आहे की दुर्योधनाची मानसिकता कशी आहे की देव कामाला येणार नसेल माझ्या तर तो निरुपयोगी आहे, त्याचा काहीही उपयोग नाही श्रीकृष्णांचा मला. देव माझ्या कामात येणार असेल तर मला त्याचा उपयोग आहे. म्हणजे भगवंतांची शक्ती. युद्धाच्या आधी आपण पाहिलं की दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांकडे गेलेले आणि दुर्योधनाला काय पाहिजे होतं? सेना पाहिजे होती, नारायणी सेना, यादवी सेना, शक्ती हवी आहे मला. मला भगवंत नको आहेत, मला भगवंतांची शक्ती हवी आहे. हे जग आहे ज्याद्वारे मी माझा इंद्रिय उपभोग करू शकतो. माझे जे काही प्लॅन आहेत ते अशा ना तशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला अंमलात आणायचे. मला माझा भोग पाहिजे, मला माझा इच्छांप्रमाणे सर्व नियंत्रण, लोभ, ज्या काही इच्छा आहेत माझ्या त्या सर्व प्राप्त करायच्या आहेत. आणि यासाठी भगवंत मला मदत करणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, अन्यथा मला भगवंतांची गरज नाही. माय प्लॅन अँड कृष्णज पॉवर. माझी योजना आणि भगवंतांची शक्ती. भगवंत तुमची योजना मला नका सांगू, योजना माझी तयार आहे. कशा पद्धतीने मी या भौतिक जगतात स्वामी होण्याचा, नियंत्रक होण्याचा, उपभोगी होण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी योजना आणि तुमची शक्ती, आणि तुमची शक्ती नसेल तर तुमचा काही उपयोग नाही. मला तुमची फक्त शक्ती हवी आहे. जसं दुर्योधनाने फक्त भगवंतांची शक्ती मागून घेतली, भगवंतांची सेना मागून घेतली, पण भगवंतांची गरज त्यांना वाटली नाही. पण खरा आस्तिक तो आहे जो आपल्या जीवनातील निर्णय हे भगवंतांना लक्षात ठेवून, त्यांची इच्छा काय, काय त्यांना प्रसन्न करेल, त्यांची शिकवण काय आहे हे लक्षात ठेवून जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील निर्णय घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आस्तिक. जेव्हा आपण हे समजू शकू की भगवंतांच्या शक्तीशिवाय, जी भौतिक शक्ती आहे भगवंतांची, जशी भगवान श्रीकृष्णांची इथे यादवी सेना होती, नारायणी सेना होती, याशिवाय चांगल्या अनेक गोष्टी भगवंतांकडे आहेत आपल्याला द्यायला. त्यांचं प्रेम आहे जे या सर्व गोष्टींपेक्षा खूप महान आहे. हे अर्जुनाला समजलं, त्यामुळे अर्जुनाने श्रीकृष्णांना निवडलं, त्यांच्या शक्तीला किंवा त्यांच्या सेनेला नाही निवडलं. त्यामुळे फक्त एखादा व्यक्ती काही धार्मिक कार्य किंवा पूजा अर्चना करतोय म्हणजे तो आस्तिक झाला असं नाही आहे. हे आपण या गोष्टींवरून समजू शकतो. अजून एक गोष्ट आहे की फक्त भौतिक जवळीक आपल्याला देवाच्या जवळ नेत नाही. दुर्योधन अनेक वेळा भगवान श्रीकृष्णांसोबत एका खोलीत बसायचा, भगवान श्रीकृष्णांशी बोलायचा, त्यांच्याशी खूप भौतिकरित्या खूप जवळीक होती भगवंतांसोबत दुर्योधनाची. पण तो भगवान श्रीकृष्णांच्या जवळ खऱ्या अर्थाने जाऊ शकला नाही. तेव्हा आपण असा विचार नाही केला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण तर 5000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर प्रकट झाले होते, आता ते पुन्हा आपल्या भगवत धामास परत गेलेले आहेत, त्यामुळे आता आमच्यात खूप दुरावा आहे. नाही, भगवंत आहेत अस्तित्वात, प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने आहेत, चराचरामध्ये आहेत, वेगवेगळ्या रूपांमध्ये, आणि ते स्वतः वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये इथे प्रकट होतात. अर्चविग्रह रूपामध्ये त्यांनी दिलेलं आपल्याला शास्त्र आहे, वेद पुराण आहेत, भगवंतांचा प्रसाद आहे, भगवंतांचे भक्त आहेत. या सर्व मार्गांद्वारे भगवंत हे आपल्याशी जवळीक साधू इच्छितात. पण आपली इच्छा आहे का भगवंतांची जवळीक साधण्याची, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ती जवळीक फक्त
भौतिक जवळीक साधण्याने होत नाही हे आपण पाहतो. श्रील प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे भगवंतांच्या किंवा गुरूंच्या जवळ जवळ भौतिकरित्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुम्ही हृदयाने किंवा मनाने जवळ जालच याची शाश्वती नाही आहे. ते म्हणायचे की बघा हा माझ्या पायावर बसलेला डास, आत्ता या विश्वामध्ये माझ्या सर्वात जवळची व्यक्ती हा डास आहे जो माझ्या पायावर बसलेला आहे. पण तो पायावर बसून मला चावतोय आणि माझं रक्त शोषतोय, मला त्रास देतोय. त्यामुळे भौतिकरित्या फक्त जवळ असणं भगवंतांच्या, गुरूंच्या किंवा इन जनरल एखाद्या व्यक्तीच्या या जगामध्ये ही मानसिक किंवा हृदयाची जवळीक नाही आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटचा आजच्या आपल्या सत्राचा एक पॉइंट तो म्हणजे 2 दृष्टिकोन आहेत, जशी आपण आतापर्यंत चर्चा केली. दुर्योधनाचा दृष्टिकोन काय, की भौतिक लाभ देणार नसेल भगवंत किंवा भगवान श्रीकृष्ण तर कृष्ण सुद्धा निरुपयोगी आहेत माझ्यासाठी. पण भक्ताचा भाव कसा आहे, जो योगी आहे, भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, आत्मज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची भावना कशी आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, की भगवान श्रीकृष्णांशिवाय संपूर्ण जग निरुपयोगी आहे. जसं अर्जुनाने विचार केला की श्रीकृष्ण नसतील तर यादवी नारायण एवढी मोठी सेना घेऊन मी काय करू, मला भगवान श्रीकृष्ण हवे आहेत. हा अर्जुनाचा भाव. तर हा फरक आहे अर्जुनामध्ये आणि दुर्योधनामध्ये जो आपण पाहतो. सर्व योद्धे दिसले दुर्योधनाला, पण भगवान श्रीकृष्ण समोर असून त्यांना पाहून सुद्धा दखल घेतली नाही दुर्योधनाने, कारण त्याला समजलं नाही त्या व्यक्तीचं महत्त्व. ती साधारण व्यक्ती नाही आहे, ते साक्षात भगवान आहेत. त्यामुळे हे दुर्दैव दुर्योधनाचं होतं आणि हे सद्भाग्य अर्जुनाचं की त्याने भगवान श्रीकृष्णांना अतिशय जवळचा मित्र आणि त्यांचा स्वामी म्हणून स्वीकार केला. तर आजच्या सत्रासाठी इथे थांबू. लवकरच आपण पुढच्या सत्रामध्ये भेटू. 5व्या आणि 6व्या श्लोकाची आपण चर्चा करणार आहोत त्या सत्रामध्ये एकत्र. आपण सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या स्क्रीनवर दिलेल्या सर्व गोष्टी करा ज्याद्वारे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, विसरू नका. आपण काय शिकलात आणि काही सूचना असतील, काही अभिप्राय असतील किंवा एक प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. काही नसेल तर काही शब्द लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. जॉईन केलं नसेल कोर्स तर व्हॉट्सॲप लिंक दिलेली जॉईन करा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.